हेरवाडचे स्वातंत्र्य सैनिक धोंडीबा बरगाले यांच्या घरी 3 पिढ्यांपासून फडकतोय तिरंगा। भारतीयांच्या मनात देशप्रेम निर्माण व्हावं, स्वातंत्र्य चळवळीची आठवण व्हावी या उद्देशानं 2 वर्षापासून देशात हर घर तिरंगा अभियान राबवलं जातंय। स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी घराघरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन केलं जातं। मात्र हेरवाड तालुका शिरोळीतील स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक धोंडीबा बरगाले यांच्या घरी 3 पिढ्यांपासून ध्वज फडकवला जातोय। नव्या पिढीनेही ही परंपरा जपली आहे। धोंडीबा बरगाले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक होते। देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत अग्रभागी होते। भूमिगत राहून ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं। त्यांना 1 वर्षाचा तुरुंगवासी भोगावा लागला होता। मात्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी मागे हटले नाही। देश स्वतंत्र झाल्यानंतर 1960 सालापासून त्यांनी स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी ध्वजसंहितेचं काटेकोर पालन करत घरी ध्वजारोहण ते करत होते। ती परंपरा त्यांचे चिरंजीव माजी सरपंच व पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक स्वर्गीय सत्यापण्णा बरगाले व आता त्यांचे नातू सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले परंपरा कायम राखली आहे। आज तागायत ध्वजारोहणासाठी कोणत्याही राजकीय नेत्यांकडून फडकवण्याबाबत आलं नाही। गावातील परिसरात सामाजिक कार्यकर्ते, सैनिक, विधवा महिला, महापुरात पूरग्रस्तांना मदत करणारे आपत्ती व्यवस्थापनाचे जवान यांच्या हस्ते ध्वजारोहण करत एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे।